राज्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेलं असतानाच काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी खळबळजनक दावा केला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना हटवण्यासाठी भाजपमधलाच एक गट सक्रिय असल्याचं पटोलेंनी नागपुरात माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे। काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे आज 6 जानेवारी रोजी पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले। दीर्घ आजाराने त्रस्त असलेल्या कलमाडी यांनी वयाच्या 82व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना सुरेश कलमाडी यांनी केंद्रीय मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती। पुणे लोकसभा मतदारसंघातून ते अनेक वेळा खासदार म्हणून निवडून आले होते। पुण्याच्या राजकारणात कलमाडी यांचा मोठा दबदबा होता आणि त्यांना मानणारा मोठा वर्ग होता। मात्र 2010च्या दिल्ली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळ्यामुळे त्यांची राजकीय कारकीर्द वादात सापडली। आयोजन समितीचे अध्यक्ष असताना आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप त्यांच्यावर झाले आणि त्यांना अटकही करण्यात आली होती। दीर्घ कायदेशीर लढाईनंतर एप्रिल 2025 मध्ये अंमलबजावणी संचालनालयाकडून क्लोजर रिपोर्ट सादर करण्यासाठी त्यांना क्लीन चिट मिळाली। तरीही त्यानंतर कलमाडी राजकीय पुनरागमन करू शकले नाहीत। गेल्या काही वर्षांपासून ते आजारपणामुळे सक्रिय राजकारणापासून दूर होते। सुरेश शामराव कलमाडी हे केवळ राजकारणीच नव्हे तर क्रीडा प्रशासक म्हणूनही ओळखले जात होते। ते भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष होते आणि भारतीय वायुसेनेचे माजी वैमानिकही होते। सुरेश कलमाडी यांच्या निधनाने पुण्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे।